कोल्हापुरात होणारं कोणतंही आंदोलन हे जसं आंदोलनकर्त्यांची कसोटी असतं, तशीच ती नेत्यांची परीक्षा असते. टोल विरोधी आंदोलनानं तर या लोकप्रतिनिधींचा बुरका पुरता फाडून टाकला आहे. टोल रद्द करावा या मागणीसाठी कोल्हापूरकरांनी सातत्यानं जिल्ह्यातले मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांना साकडं घातलं. आंदोलकांनी इतक्या विनंत्या आणि अर्ज केले, एवढ्या दिवसात कदाचित दगडाच्या देवालाही पाझर फुटला असता. पण आमच्या या राजर्षी शाहूंच्या कोल्हापुरातल्या नेत्यांचं काळीज दगडाहून कठीण. त्यांना पाझर तर फुटलाच नाही, परंतु कोल्हापूरकरांच्या भ्रमाचा भोपळा मात्र फुटला. उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्य सरकार आणि महापालिका यांनी हात वर केल्याचं स्पष्ट झालं. मग मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आमच्या कोल्हापूरचे धडाडीचे नेते गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या घरावर मोर्चा निघाला. त्यांना आपल्याच गावात आपल्याच घरात नेमकी कोणाची भीती होती कोणास ठाऊक. त्यामुळं आंदोलकांपेक्षा पोलिसांचीच गर्दी अधिक होती. त्यांनी आपल्या घराबाहेर येऊन निवेदन स्वीकारणं गरजेचं होतं, परंतु काही मोजक्याच आंदोलकांना त्यांनी आत बोलावलं. चर्चा चालू असताना मुख्यमंत्र्यांना फोन लावणं सहज शक्य होतं, मात्र त्यांनी ते केलं नाही. यावेळी त्यांनी मी कोल्हापूरकरांसोबत असल्याचा पुनरुच्चार केला. 15 दिवसात सीएम सोबत बैठक घेऊ असं आश्वासन दिलं. टोल चालू झाल्यानंतर खासदार मंडलिक यांच्यासह बहुतेक नेते मंडळी आंदोलकांबरोबर रस्त्यावर उतरली. तरीही हे हवेतच होते. रस्त्यावर न उतरल्यामुळं त्यांना लोकभावना काय आहे हेच कळले नाही. आपण देऊया म्हणजे कोल्हापूरकरही टोल देतील या भावनेतनं त्यांनी IRB खुश करण्यासाठी टोल दिला, परंतु टोलची ही पावती त्यांना सूर्याची पिसाळ ठरवून गेली. आमचे दुसरे मंत्री राष्ट्रवादीचे इथले स्वयंघोषित सर्वेसर्वा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी जरा सावध पावलं उचलली. आंदोलकांच्या स्वागताला जबाबदार कारभारी गेले. खास बैठक व्यवस्थेमध्ये चर्चा झाली. तिथूनच लगेच मंत्री महोदयांनी गृहमंत्री RR पाटील यांना फोन लावून दिला. आंदोलक आबांशी बोलले. जिथं सीएमना भेटायला 15 दिवसांचा अवधी गृहराज्यमंत्र्यांनी सांगितला होता, तिथं कामगार मंत्र्यांनी 2 दिवसात मीटिंग लावली. मग आता सांगा बरं कोल्हापूरकरांनो, सीएम कोणाच्या अधिक जवळचे? मुश्रीफ यांनी लगेच हालचाली केल्यानंतर आंदोलकांनाही थोडा उत्साह आला. मुश्रीफ यांच्या या रणभूमीवरूनच सतेज पाटील सूर्याची पिसाळ असल्याची तोफ डागली गेली. सतेज पाटील हे मंत्री महोदय आहेत. त्यांनी आम्हाला जेव्हा जेव्हा आम्ही या लढ्याबद्दल त्यांना छेडलं तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मी टोल विरोधी तुमच्या आंदोलनाचा एक घटक आहे, तुमच्या बरोबरच आहे. पण ती भाषा त्यांची लबाडीची होती, ढोंगीपणाची होती. त्यांच्या अंतःकरणात वेगळाच हेतू होता आणि ओठावर एक आणि पोटावर एक पोटात ठेवून ते वागत होते असा त्याचा कालचा आम्हाला अनुभव आला. त्यांनी काल कारण नसताना मी किती कायदा पाळणारा नागरिक आहे दाखवण्याच्या भरात एक अशी गोष्ट केलेली आहे की त्यांना कदाचित ती करताना जाणवलेली असेल किंवा नसेल मला माहीत नाही. पण त्यांनी त्यांच्या या कृतीनं त्यांनी जो टोल दिला कारण नसताना, त्यांच्या गाडीला टोल वसूल करण्याचा अधिकार टोल कमिटीला नव्हता, त्या ह्याला IRBला, तरी त्यांनी तो दिला. म्हणजे त्यांनी एका अर्थाने तुम्ही टोल विरोधी समितीचं आंदोलन काय करायचं ते करा, मी मात्र तुमच्या बरोबर नाही, मी IRB बरोबर आहे, टोल वसूल करणाऱ्यांच्या बाजूला आहे आणि टोल विरोधी तुमच्या समितीच्या बाजूला मी नाही असं सांगितलंय. म्हणून मी म्हटलं त्यांचं हे कृत्य सूर्याजी पिसाळासारखं आहे. इथून पुढे त्यांचा उल्लेख आम्ही आमच्या आंदोलनामध्ये सूर्याजी पिसाळ हाच करीत राहू. त्यांच्या निवडणुकीमध्येही हाच उल्लेख लोकांच्या तोंडामध्ये असेल अशी मला खात्री आहे. आणि या पद्धतीने आम्ही आमचं पुढची वाटचाल करणार आहोत. आणि मग पुढचा एक सबुरीचा सल्ला त्यांना देतो की तुम्ही आता हे पाऊल टाकलंच आहे, तर मग आता असं करा, रेल्वेचं तिकीट स्वतःचं काढा, स्वतःच्या पैशातून काढा, विमानाचं तिकीट स्वतःच्या पैशातून काढा. आणि मग सामान्य नागरिक जो टोल देत आहेत तो मी का देऊ नये? तर मग सामान्य नागरिक ज्याप्रमाणे रांगेत उभे राहतात तसे रांगेत उभे राहा. सामान्य नागरिक ज्याप्रमाणे या रेशनिंगचं धान्य घेतात त्याप्रमाणे तेही घ्यायला या. आणि सामान्य नागरिकाप्रमाणेच कोणत्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलात तर आपण त्या ठिकाणी तेच वर्तन करा, एवढी आमची आपल्याकडून रास्त अपेक्षा आहे. लई मागणं नाही. मुश्रीफांनी मोर्चावेळी थोडी चलाखी दाखवली खरी,
पण आमचे हे दोन्ही मंत्री सरकार नावाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू. सतेज पाटील तर टोल भरून तोंडावरच आपटले, पण मुश्रीफांनीही या आंदोलनात कोल्हापूरकरांना फसवलंय. ज्या रस्ते विकास महामंडळानं हा प्रकल्प हाती घेतला त्याचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे मंत्री जयदत्त क्षीरसागर आहेत. हा प्रकल्प अपूर्ण असतानाही रस्ते विकास महामंडळाच्या वेबसाईटवर पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या यादीत कोल्हापूरच्या प्रकल्पाची नोंद आहे. मुश्रीफांनी वास्तविक आबांना फोन लावण्यापेक्षा जयदत्त क्षीरसागर यांना फोन लावला असता तर किमान आंदोलनाशी थेट ज्यांचा संबंध आहे त्यांना जाब तरी विचारता आला असता. रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, शरद पवार आणि IRB यांचे संबंध ठाऊक नसतील त्यांना कदाचित मंत्री मुश्रीफांचे हे डाव समजणार नाहीत. पण ज्यांना ठाऊक असेल त्यांना मंत्री महोदयांनी थापा मारू नयेत. मुश्रीफांनी केवळ एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं. इकडे कोल्हापूर आंदोलनानं पेटलं असतानाच CM सोबत 2 दिवसात बैठक लावण्यासाठी आपल्या घरावर मोर्चा येण्याच्या मुहूर्ताची आपण का वाट पाहत होता? प्रश्न अनेक आहेत, पण स्वाभिमानाची भाषा बोलणाऱ्यांनी आपलाच स्वाभिमान IRBच्या पायाशी गहाण ठेवला असेल तर हे मतलबी नेते आंदोलकांच्या भावनांशी खेळण्याचे कुटील कारस्थान का करणार नाहीत? एरवी दिसेल तिथं नागाला ठेचून मारलं जातं, पण नागपंचमी दिवशी त्याची पूजा केली जाते. तसंच आमची जनता 5 वर्ष या नेते मंडळींना शिव्या घालत असते, पण पुन्हा मतदाना दिवशी त्यांनाच मत देते. ज्यांच्या स्वाभिमानाशी हे राज्यकर्ते खेळले त्या कोल्हापूरकरांनी मात्र ही चूक करू नये एवढीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, लाईव्ह कोल्हापूर.